बातमी कोल्हापुरातली 30 वर्ष टोल देणं हे अन्यायकारकच आहे असं आज कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मान्य केलंय। कोल्हापुरातल्या टोल विरोधी कृती समितीनं कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेला होता। त्यांनी त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली। येत्या मंगळवारी टोल विरोधी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीला आर पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आर पाटील यांची एन पाटील यांच्याशी चर्चा सुद्धा झाली आहे। दरम्यान यावेळी एन पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावरही टीका केली आहे। सतेज पाटील यांनी टोल नाक्यावर टोल भरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। सतेज पाटील यांची ही भूमिका सूर्याजी पिसाळसारखी असल्याची टीका पाटील यांनी केली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केली। आपण पाहूया। टोल विरोधी कृती समितीने आज कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढलेला होता। या मोर्चा दरम्यान हसन मुश्रीफ यांनी टोल विरोधी कृती समितीला आश्वासक असा शब्द दिलेला आहे। नेमका शब्द त्यांनी काय दिलेला आहे? साहेब, आज मोर्चा होता तुमच्या घरावर, टोल विरोधी कृती समितीचं म्हणणं ऐकला, यापुढची तुमची भूमिका काय? नाही, कालच शेगावला आपल्या अमरावती विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होता आणि कालच माजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री आर पाटील यांची चर्चा झाली। कारण मला इकडे यायचं होतं, तर आर पाटील साहेब आत्ताही एन पाटलाशी बोलले की ही जी चळवळ सुरू आहे अनेक दिवस सुरू आहे आणि आता पुन्हा टोल सुरू झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्थासुद्धा आता अडचणीत आहे। दिवाळीचा सण आता तोंडावर आहे। म्हणून आर पाटील साहेब म्हणाले की मंगळवारी मी अजितदादा स्वतः आर पाटील साहेब आणि बंटी पाटलांना घेऊन मुख्यमंत्र्यांना जाऊन आपण पुन्हा एकदा वेळ घेऊन पुन्हा एकदा चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। साहेब, तुम्ही टोलबाबत जनतेबरोबर आहात का? मी याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे की आपण लोकांच्या बरोबर आहोत। कारण ग्रामीण भागातल्या लोकांना रोज कोल्हापूरला यावं लागतं। कोल्हापूर हे जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे। तिथं जिल्हा बँक आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, CPR हॉस्पिटल आहे, मार्केट कमिटी आहे, जिल्हा अधिकारी कार्यालय आहे, प्रांत कार्यालय आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांची फार मोठी अडचण होणार आहे हे यापूर्वी मी अनेक वेळा सांगितलेलं आहे। मला सांगा की यापूर्वी जे आंदोलन झालेलं आहे, गेल्या 2-3 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे, तुम्ही राज्य सरकारकडे यापूर्वी चर्चा केली होती का याबाबत? अनेक वेळेला आपण मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळेला चर्चा या टोल विरोधी कृती समितीवर बसलेलो होतो। फक्त प्रश्न येतो आहे की बाबा महानगरपालिकेनं ठराव करून या कामाला सुरुवात केली आणि हा टोल आपण एका शहरामध्ये रद्द केला एका ठिकाणी, तर सगळ्या राज्याचा प्रश्न तयार होईल अशा प्रकारच्या भावना अनेक वेळा मंत्रिमंडळात चर्चेला गेलेल्या आहेत। टोल हद्दपार अशी भूमिका आहे तुमची? नक्की, याच्यामध्ये 30 वर्षे टोल याच्यामध्ये मार्ग निघू शकतो, चर्चा होण्याची आवश्यकता आहे। याच्यामध्ये मार्ग निघू शकतो, चर्चा होण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळं कुठंतरी आश्वासक असं उत्तर कामगार मंत्र्यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्ष प्रताप नाईक, झी मीडिया, कागल, कोल्हापूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।